नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मी जस्ट उठलो आहे, सो अजून मी फ्रेश नाही झालो. तर आता मी पहिला फ्रेश होतो आणि आता आपल्याला थोडेफार काम आहे. तर तुम्हाला ते कळत नाही जातं आपण जेव्हा करायचो तेव्हा. तर आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. हा दिवाळीचा आदला दिवस आहे, कारण की म्हटलं ट्विटर दिवाळीला ब्लॉग शूट करायला सकाळपासून काही नव्हतं माझ्याकडं. आणि त्यामुळे मी आत्तापासून ब्लॉग स्टार्ट केला आहे. म्हणजे शॉपिंग करून झाली नाही सगळी, पण आता जे ड्रेस घेतला त्याला मी ऑर्डर करायला टाकलो थोडंफार, आणि अजून थोड्याफार गोष्टी खरेदी करायच्या. आणि ते बघूया अजून काय करायचं पुढं. तर आता मी पहिला रेडी होतो आणि त्याने तुम्हाला परत भेटतो. तर आता फायनली मी रेडी झालो आहे. तर आता बघू शकता मी रेडी झालो आहे. तर आता आपल्याला पहिलं तुम्ही सांगतो, ड्रेस मी ऑर्डर टाकला आहे. आता ड्रेस घ्यायला जायचं आहे मला. आधीच खूप लेट झालं आहे मला. सो आता मी डायरेक्टमध्ये जाऊन भेटतो. सो चलो चल. ਅੰਬੋ ਟਰੱਕ ਵਿੱਚ ਗੇੜੀ ਸੁੱਤੀ ਹਾਲੀਵੁੱਡ ਜੀ ਦੇਸੀ ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਸੋਹਣੇ ਬਾਲੀਵੁੱਡ. चला आता आपलं सगळं काम झालेलं आहे. आता आपण परत घरी जाऊ. सगळं काम आवडलं आहे. ड्रेस घेतलं बघू शकता. चलो. ఒళ్ళంత తుళ్ళింత ఈ వింత కవ్వింత లేలా బాలా ఇరుక్కుపో హత్తుకొని వీరా వీరా. तर आता आपलं काम झालं आहे सगळं. ड्रेस बीस घेतलं आहे मी. तर आता मला अजून एक काय आहे, पण ते मी थोड्या वेळ येईन परत करायला. तेव्हा मी परत तुम्हाला दाखवतो. आता आपण घरी जाऊया. 3 hours later. तर आता मित्र आला आहे. सो आपल्या त्यासोबत आता जरा कुठेतरी मार्केटमध्ये कुठेतरी जायचं. मला पण माहिती नाही कुठं जायचं. सो आता हे बघा समोर झोप आहे, तुम्हाला दाखवतो मी आणि बघू कुठं जायचं. कुठं जायचं आपल्याला? स्नेहालय स्नेहालय आत्ता मार्केटमध्ये बोलला. आपल्याला सुविधा मार्केटला ओके ओके. काय चॅनलचं नाव? अभि वाघमारे. ठीक आहे, ओके. जाऊन बघ नक्की. बघ कशा वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये सांग मला. हो, ओके चल बाय बाय. बाय बाय. सो आता आपण सध्या गाडीमध्ये, आता आपण सध्या चाललो तिथं. पहिलं आपल्याला त्या स्नेहालयामध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर आपल्या सुविधा मार्केटमध्ये जायचं आहे. तर आता सध्या आपण मनमाड हायवेला आहे. सो आता बघू आपण थोड्या वेळात पोहोचून जाऊ. आपल्याला ॲटलिस्ट तरी 8 तास लागेल ते जायला. सो आता ते जाऊन तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट. तुम्ही बघू शकता की आता सध्या मार्केटमध्ये खूप गर्दी. सो तुम्ही जर आता मार्केटमध्ये जात असता, पब्लिक प्लेसमध्ये जात असतात, काळजी घ्या. थोडं जपून राहा, मास्क लावा. आता आपण फायनली स्नेहालयामध्ये आलो. तो आता आपण स्नेहालयाच्या आत जाऊ आणि बघूया. फर्स्ट टाईम आलो स्वतः स्नेहालयामध्ये. बघूया कसं एक्सपिरियन्स असतो. नाही रेग्युलर येत असतो मी. आता सध्या आपण आलो तिथं स्नेहालयामध्ये. स्वतः सध्या ऋषीद्वारा ते काही फॉर्म ते फीडबॅक असतात ते फिल करतो आहे. आणि देन बघूया अजून काय होतं आहे. 1989 जेव्हापासून स्नेहालयाची सुरुवात झाली ना, तेव्हापासून आपलं हे बांधकाम पहिलं सुरू झालेली ही बिल्डिंग आहे. त्याला डोम असं म्हणतात. इथे आपण डॉक्युमेंटरी वगैरे सगळं दाखवतो. याचं गोल आकार याच्यासाठी आहे की ऊन वारा पावसाचा कसलाच त्रास नाही व्हायला पाहिजे. ते सडी याचं असं बांधकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर स्नेहालयाचे जे 22 प्रोजेक्ट आपले चालतात, तर त्याचं अकाउंटंटचं ऑफिस आपलं हे आहे. ह्या साईडला आपण ऑफिस. इथे अनिल गावडे सर म्हणून आहेत जे इथलं सगळं काम पाहतात. ओके ओके. तसेच जनसंपर्क कार्यालय आहे. हां. पुढे सत्यमेव जयते बिल्डिंग आहे आपली. हां. सत्यमेव जयते भवन. 2006 मध्ये आमिर खान स्वतः आले होते याच्या उद्घाटनासाठी. ओके. सत्यमेव जयते जो पहिला एपिसोड झाला होता त्याच्यामध्ये डोनेशन मिळालं हो. होतं. त्या डोनेशन मधून ही बिल्डिंग उभी केलेली आहे.
तर इथे स्नेहाधार प्रोजेक्टच्या जे लाभार्थी आहेत बेनिफिशरी ते राहतात आणि तसेच हॉस्टेलच्या मुलीसुद्धा राहतात. तसेच आपल्या इथं जेव्हापासून सुरुवात झाली स्नेहालयाची तेव्हापासून HIV पॉझिटिव्हचे मुलं मुली आहेत तर त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये वगैरे नेत नव्हते, घेत नव्हतं. त्याच्यामुळे आपण स्वतःच एक हॉस्पिटल रेडी केलं. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आहे आपलं आणि इंग्लिश मीडियम स्कूल सुद्धा आहे. हॉस्पिटल याच्या बॅक साईडला आहे. तुम्ही थोडंसं दुपारी आले तर बरं होईल. बाकीचं आता अचानक माहिती नव्हतं. इंग्लिश मीडियम स्कूल सुद्धा आपलंच आहे. ओपन जिम आहे मुलांसाठी. इथलं त्यांना कुठलाच खर्च म्हणजे द्यायची गरज नाही. सगळं त्यांचं मार्फत पुरवलं जातं. 1 ते 10वी पर्यंत आपलं स्कूल आहे. 10वी नंतरच्या जे मुलं मुली आहेत ते बाहेर जातात. तर आत्ता आपण जे स्नेहालयामध्ये आलो, आपण आत्ता मी सरांनी परमिशन घेतली, देन मी हे सगळं शूट केलं आणि तुम्हाला जर पण असं काही डोनेट करायचं असेल तर जसं ऋषिकेशने डोनेट केलं त्या टाईप तुम्हाला पण काही डोनेट करायचं असेल तर तुम्ही खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बँक डिटेल्स सगळं देईल. सो तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. त्यांना तुम्ही तिथून व्हिजिट करू शकता. नगरमध्ये जर असाल तिथून व्हिजिट करा. तुमच्याकडून काय असेल ते डोनेट तुम्ही करू शकता एकदम फ्रीली. आत्ता ऋषिकेशने दिवाळीमुळं इथं डोनेट केलं तो तसा पण डोनेट करत राहतो. आता मी फर्स्ट टाईम आलो तुम्हाला आत्ता समजलं आहे. सो त्याच्या पुढं मी पण डोनेट करणार आणि तुम्ही पण जर तुम्हाला जेवढं असेल जेवढं तुम्हाला हेल्प करत असेल तेवढं तुम्ही हेल्प करा. जिथं असं तिथं हेल्प करा. असं नाही की फक्त तिथं जा. फक्त तुम्हाला इथं जर तुम्ही नगरमध्ये असाल तुम्ही तर पण येऊन हेल्प करू शकता. आणि बाकी ऋषिकेश मी ऋषी, हा माझा मित्र आबी वाघबारे. तर मी याच्या आधी येत असतो स्नेहालयामध्ये भेट द्यायला तर कंटिन्यू. तर यावेळेस मला असाच आबी मिळाला तर मी त्याला घेऊन आलो. म्हटलं स्नेहालयामध्ये आपण जाऊन येऊ. तर ठीक आहे, तो पण फर्स्ट टाईम आला. त्याला पण कळालं इथं आल्यानंतर स्नेहालय असं आहे, या पद्धतीने इथं डोनेट केलं जातं. तर मी येत असतो दरवर्षी. तर मी दरवर्षीप्रमाणे पण म्हणजे कपडे म्हणा किंवा बाकीच्या खाद्यवस्तू वगैरे सगळं म्हणजे ज्याप्रमाणे मला जे इच्छा असेल त्याप्रमाणे मी डोनेट करतो. तर ठीक आहे, मी यावेळेस केलं. तुम्ही पण इथून पुढं करत जा आणि आम्ही पण आता इथून पुढं सुरुवात करणार आहे डोनेट करण्यासाठी. तर जास्तीत जास्त तुम्ही जेवढे पण तुम्हाला देता येईल डोनेट म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला देता येईल तुमची इच्छा जेवढी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं येऊन देऊ शकता. आणि राहिला प्रश्न तुम्हाला नगरमध्ये ॲड्रेस, तर नगरमध्ये आपलं नवा नागपूर MIDC गॅस पंपा शेजारी तुम्हाला स्नेहालयाचा ॲड्रेस हा मिळेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ॲड्रेस दिलेला असतो. तुम्ही जाऊन बघू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथून नक्की व्हिजिट द्या. आणि जेवढी तुम्हाला हेल्प करतील तेवढं तुम्ही हेल्प करा नक्की. तो तुम्हाला भेटू आता पुढं. सो चलो Day 2. तर नमस्कार मित्रांनो. तर आपण हा ब्लॉग काल पण स्टार्ट केला होता. सो आज दिवाळी आहे. सो आत्ता मी डायरेक्ट मित्राच्या घरी आलेलो आहे. सकाळपासून मला काही शूट करायला काही टाईम नाही भेटला. सो त्यामुळे मी काही शूट नाही केलं. आता डायरेक्ट मी रात्री ब्लॉग शूट करायला लागलो आहे. सो आत्ता सध्या आपण मित्राच्या घरी आलेलो आहे. तर त्याचं सध्या घराची पूजा चालू आहे. सो त्यामुळे थोडा तर टाईम लागेल. सो त्यामुळे मी आत्ता खालून ब्लॉग करायला स्टार्ट केलं आहे. घरातून निघलो होतो तेव्हा ब्लॉग शूट करणार होतो. थोडा लाईटचा इश्यू आला त्यामुळे जरा व्हिडिओ ब्लर येत होता. सो त्यामुळे इथून मी ब्लॉग स्टार्ट केला आता. सो पहिल्यांदा म्हणजे दिवाळी म्हणजे तुम्हाला मी विसरून गेलो, सॉरी. सो तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि तुमच्या फॅमिलीला पण हॅप्पी दिवाळी. सो आता दिवाळी दिवशी एवढा चांगला दिवस आहे. सो तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आणि आपले सगळे काका मामा मामी आत्या आत्तू सगळे असतील त्यांच्या सगळ्यांसोबत आपला व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सो आता आपण बघू मित्रपर्यंत. सो आता तुम्हाला पुढं आता आपण जरा दुसऱ्या मित्रांकडे पण जाणार आहे. सो आता तुम्हाला मी अख्खा नगर व्हिडिओ दाखवणार त्याचा कसा असतो दिवाळी दिवशी. सो आता आपण निघणार इथून. सो त्याची जरा पूजा होईल. सो आता येईल खाली. सो आपण निघूया. सो तुम्हाला पुढे भेटतो. तर आता फायनली तर आला आहे. सो चला त्याला आपण दिवाळी विश करूया, भेटूया. आपल्या बापाचं रोड नाही चालू साईडला. आज खाली गेलं कोण नाही आम्हाला. आतरोच्यांना आता नवीन इंट्रोड्यूस करतो आतरोच्यांना. काल ऋषिकेशला इंट्रोड्यूस केला. आज आतरोच्यांना मित्र आहे. काल बोल काहीतरी विश हॅपी दिवाळी तुम्हाला बोल काही नाही. आपला ब्लॉग आपल्या बापाचं रोड नाही गाड्या तिकडे. हॅलो गाईज, मी अथर्व. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, दिवाळी फटाके वगैरे नीट जपून बोला. प्राण्यांना वगैरे त्रास होऊन नका. ओके, हॅपी दिवाळी. आणि ते बॅक एंडला असंच काम करत. सो चला आता आपण जरा बाहेर फिरायला जाऊया निवांत. बघूया आता. चलो 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 सो चलो. आमच्याकडे मास्क नाही. काही प्रॉब्लेम घरात फोन का केला
कॅमेरा बंद करू का नको करा आता बंद करा. तर आता सध्या इथं फोटोशूट चालू आहे दिवाळीचा. बघू शकता तुम्ही फोटो निघा ना, पण इथं लाईटीमुळे प्रॉब्लेम येतोय. बघू शकता इथं फोटोच निघत नाही कोणाचे. काढा फोटो, झाला काढून माहिती नाही कुठे नाही माहिती. चला आता आपण बघू फोटो तो का आलाय. बघतो आमचा फोटो चांगला आलाय फक्त तिघांचा. बाकी यांचं कोणाचं येत नाही. बाकी बघू शकता आमची म्हणजे फोटो काढणं हिला माहिती कशा पद्धतीचं काय द्यायचं आम्हाला निघत नाही चांगले. आता आम्ही केलंय, आणली मिस्टेक. बघू आता निघतो का चांगला फोटो. तुझा भंगार ब्लॉग बनतो का? से आह निकलती रही मुझको सजा दी प्यार की ऐसा क्या गुनाह की. सगळ्यात भारी हात दिसतोय बघता आज भाई. तू जिंकलास. हा चिंगीला ना लोक तर आता घरी सोडलंय मी पण घरी निघतो. भेटू लवकर. टाटा. आता जेवण करायचं ना ग, मला पण तेच करायचं. जाऊ का? खड्डा आहे खड्डा. बाय बाय, गुड नाईट. सांगू द्या सगळ्यांना सांग हॅपी दिवाळी. वर नेत जाऊ का?